नमस्कार. करार मुंबई सविनय सादर करत आहे प्रसाद कुंटलेकर लिखित गोष्ट आसमानी सुलतानी और गाठोला. अभिवाचक विनीत मराठे, समीर दळवी. सादर करीत आहोत गोष्ट आसमानी सुलतानी और गाठोला. रात्रीला किरकिरतो, कावळे काव काव करतात, पुत्र भुंकत, लाख गोटा घातला तर केकटत नाही तर गुरगुरत, कोंबडा बांग देतो, कोंबडी करते, बदक पॅक 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 करतात, बैल रेडा डुरकतो आणि माशा घोंगावतात. मराठवाड्यातल्या भणाळमाळ्यावरच्या डेरेदार हिरवं गर्द झाडाखाली मी माझी बंदय पेटी चालू करण्याच्या नादात असताना माझ्या कानावर हे बिनकामाचं नॉलेज पडत होतं. किका मारून मारून पाय तुटायला आलते तेव्हा तीच बदाट आवाजाची गिरळ पुन्हा सुरू झाली. पारव्याची गुटरगुं, भोंग्यांची गुंग गुंग, मांजराचं म्याव म्याव आणि माणसाचा टाहो मुसमुस. प्रॉब्लेम आऊट झालेला आपल्या डोक्यात सटकलं. बसल्या जागेवरूनच मी विचारलं, आणि गाढवाचं बोलणं आज ऊन जरा जास्तच आहे. दरवर्षीच वाटतं घाम खुशीत गळ्यातल्या बागायला मला घाम पुसला. इकडे तिकडे पाहिलं, कुणीच दिसत नव्हतं. आवाज काढला, सोय रे, हाय कुठं तुम्ही? तुमच्या समोर. मी मान उचलून पाहिलं तर तरकली. फक्त रुमालच काय तो तेवढा बंद झाला नव्हता. या अशीच विक्री केली होती ना तुम्ही? माझा घसा कोरडा ठक. अहो सोशिक, शांत, विनम्र प्राणी असतो आम्ही. इथल्यासारख्या कमी पर्जन्यमान असलेल्या प्रदेशांमधील जीवनासाठी एकदम अनुकूल. समोरचं गाढव माझ्याशी बोलत उभं होत. घाबरायची इतकी सवय झाली आहे ना की बस. इतकं घाबरायला गाढव म्हणजे काही वाद नसते. मी माझ्या गाढवपणाबद्दल स्वतःवर हसलो. गाढवा, तुला बोलता येत नाही कडे? असं तुम्ही पण केलं ना. जोर जोरात हसलो. EMTला लावलेल्या टिकीतून पाण्याची बाटली काढली, घोटभर पाणी तोंडात घेऊन तोंड खळखळवलं आणि हळूहळू मिनी सीपनं पाणी पिऊ लागलं. गाढव समोर उभं होतो, माझं निरीक्षण करू. मी म्हटलं गरजा डिक्कीला बांधलेला रिकामा बारमानस वाढला. झाडाखाली टाकून आलखून पालखून बसलो. बोलताना हुवाय करतात, पण बोलतो गाढव. बाहेर सांगितलं तर लोक मलाच गाढव म्हणते. ये गाढव, तुझं नाव काय रे? नाव ठेवायची सवय तुम्हा माणसात. गाढव कडून लईच हुशार दिसत होत. खिशातून खाली खोल म्हणजे चुना नदी तोटा काढली. मळत मळत त्याला म्हणलं, बोल का गाढव तू? काय काय गुप्त धनाची माहिती, हांडा गिंडा माहिती असेल तर सांगा. या फटक्या EMTला फुकून नगदी मोठी लट एको घेतो. शान के साथ, शान के साथ येतो. बोलून चालून येतो. तू शान के साथ एरटी कमी म्हणतात मला, पण मराठवाडी बुद्धीची झेपच नाही तुझी. गाढव तू नाही, मी आहे रे बाबा. तू शुद्ध माणूस आहेस. मला तू गाढव आहेस असंच म्हणायचं तिला. मग शहाणपणाचा आवडी मुद्द्यावर आला. गाढवा, लाख मोलाची एखादी गोष्ट तर सांगा
ऐकायची तयारी असेल तर करोडो मोलाची सांगतो मी. करोड करोड त्याच्यावर उद्योग किती ह्याचा विचार करता करताच माझ्या तोंडाचा आवाज हलला. मी स्प्रिंग लावलं सगळी गोची मोठी हलवली. गाडीवरून सुरू केलं तर एक गाव होतं. काय कोणी एकेकाळी आटपाट नगर असं मी काही म्हणत नाही म्हणून तुम्ही समजलात का? बोल ग गाडव मन तेवढं सुद्धा होत. गाडवा एक रिक्वेस्ट आहे. गाव मराठवाड्यातलं नको असंच अक्कल तर न आलेले 28 दात दाखवीत हसलो आणि वा गुरु म्हणण्याऐवजी तोंडातून तर लोणागाव जवळचं वासेगाव चेपा बुलढाणा जिल्हा म्हणजे विदर्भातलं गाव घेतलं शाळेनं. माझे कान टावकारले. बोलतो गाडव कसलंही तिखट मीठ न लावलेल्या शांत आवाजात पुण्या एका वासेगावची गोष्ट सांगत होतो. काय कोणता होता कोण जाणे. बारीकसा पॉज आला. मन कवड आहे. मी नाही तिथं टोकायचं नाही. त्यानं नसतं लांबण लावायचं नाही या ती न बघ का ठरल्या. गोष्ट राजाची राणीची गुलामाची 10शी 9वी 8वी अगदी काय दुर्रीची असली तरी मला चालणार होती. फक्त ती करोड एक दोन शत दशशत किती पूज्य लागणार मोजून पाहून जाणतोच ती. तर वासेगाव महाराष्ट्रातल्या कोणत्याही कम वस्तू गावासारखंच एक गाव. शहाण्या गाडवाची करोड मोलाची गोष्ट सुरू झाली. माझे कान फुला टेन्शन मध्ये आले. आता गाव म्हटलं की येणाऱ्या 12 भानगडी बी आल्या. एकमेकांचे उडे धुणे आले, उडी शिरी आली, लफडी आली आणि 5वीला पुजलेला मराठी खेकड्यापणा देखील आला. आणि हे सगळं सगळीकडल्यासारखं इथं पण नाही, पण सगळीकडच्या पेक्षा गुंजभर जास्तच. रे गाडवा तू माझा गाव नाही पाहिलं म्हणून बोलतोय. हे असं 12 गावडाचं गाव कधी 1000 वर्षात काळ संपूर्ण महाराष्ट्राला अमेरिकेचा गहू चालवणाऱ्या 72चा दुष्काळ आणि 21 महिन्यानंतर उगलेल्या आणीबाणीच्या खाणाखुणानंतरचा वासेगाव गाव नका दाग नका मोठं आगलं मधलं म्हणा. आणि सध्याला गावात बक्कळ भानगडी सुरू आहे. गावचा गुलाब सावकार गावच्या उरावर दळण घालीत बसले आहे. काटेरी गुलाब गाडवच्या फक्त माझ्याकडे पाहिजे. माणूस आहे ना नाव ठेवायची जन्मजात सवय विलास नाही. त्याने माझ्याकडे पाहिलं कोण नक्कीच माझ्या जोकवर हसलाच असत. पण प्राण्याचा हसू पाहायची सवय नसल्यानं मला ते समजलं नाही. गोष्ट पुढे गेली. तर गुलाब सावकार काटेरी स्वार्थी कुणाला जखम झाली आणि त्यावर मुतायचं जरी झालं तर त्याचे मी पैसे मागल असा. मी पुन्हा हसलो. गाडवला पण हसला तसं त्याच्या डोळ्यात दिसत होत ते. आपण पाहिले तसे लोक पैसा 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 करून मरतील. गाडवाला पॉज घेतला. तसं मी माझ्या विचाराच्या गाडीला कचकन ब्रेक मारत कानाच्या पाया झाली. गाडवानं गोष्ट पुढे गेली. तर हा गुलाब सावकार आडलेल्या नडलेल्या घंट्याच्या हिशोबानं व्याजी पैसे देत असत. बरं दिलेल्या आवळ्याच्या बदल्यात समोरच्याचा कोवळा तर घ्यायचाच, वर आवळा बी द्यावा लागल अशी जबरदस्ती हे करायचा. सध्याला याचा गावच्या पाटलाच्या घडीवर डोळा आहे. घडीवाला संपतराव मुलखाचा दर्दी हे कलेला आश्रय वगैरे देणारा म्हणजे एकटाचा गुंडा करणारा. कलेला जपणारा संपतराव पाटील याला एकुलता एक मुलाच्या रघुनाथ उर्फ राघूच्या वाढदिवसासाठी लोककलेचा सप्ताह ठेवलाय. त्यासाठी गावात यमुनाबाई बाईकर्णीचा भरजरी फळ आणून हे 7 दिवस लगातार तमाशा केलाय. त्यासाठी गुलाब सावकाराकडून व्याज रुपये घेतले. घुंगरू ढोलकी
शेवटी धुणधुण्याच्या जल्लोषात अख्ख्या गावाला फार बुडवून टाकलंय. नाशिकच्या यमुनाबाईचा तमाशा गावाबरोबर पाहताना जोशात येऊन दौलत जागावी केली आणि त्यातच गुलाब सावकारांकडून कार्यक्रमासाठी घेतलेले सगळे पैसे उडवून टाकलेत. कंड बसतो कुठं देतोय माणसाला, मन आवरायला यायला पाहिजे गड्या. संपतरावांकडं विलासी पिढ्यांमुळे जागाची दौलत आता काही उरली नव्हती. त्यामुळे यमुनाबाईला ठरवलेली बिदागी देणं काही त्याच्यानं शक्य नव्हतं. हा त्यांनी शब्द देव केला होता खरा, पण नुसत्या शब्दाला कोण खातायला आला तेच ना, तर पैसे घेतल्याशिवाय हालणारच नाही अशी शपथ खाल्ल्यासारखी यमुनाबाई आता पाटलाच्या वाड्यातच आपला सगळा फड घेऊन ठाण मांडून बसली. एकीकडं गुलाब सावकाराचं घंट्यानं वाढणारं व्याज आणि घरात दिवस रात्र येणारा चुमचूम 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 गवळणाचा आवाज आणि त्या सुमारी आणि यातून सुटण्यासाठी संपतराव दिवस रात्र पैशाच्या तजुंजीत आपोवा बोलायचे. त्यांना पैसा मिळवण्यासाठी दोनच मार्ग दिसत होते. पण एक, बाप दादाची शेवटची निशाणी 9 एकरांचा मळा विकायचा, नाही तर मग गडी आधीच्या पिढीत दडवलेलं गुप्तधन शोधायचं. गुप्तधन गुप्तधन आणि बोलला गाड वेगवेगळा होती. मी या बेटी पकडा आणि 4 चाकीनं फिरण्याची आशा वाढली. मी डबल फोकसनं गोष्ट ऐकून थांबले गाड झाला गुप्तधन. मग पुढे काय, तो संपतरावांचा बालपणीचा मित्र बाळू भट गावातल्या सगून बघणाऱ्या जरड कुमारी शोभा चेंगडच्या मदतीनं संपतरावांना गुप्तधनाच्या जागा सांगत असे. बाळू भट बारमिंड हा संपतरावचा जीवश्च कंटस्थ मित्र आणि वर गावच्या मंदिराचा पुजारी बी. त्याच्याकडं कोठ्यावर ही जमीन नाही, त्यामुळं याला पोरगी द्यायला याच्या जातीत कुणीच तयार नाही. तरी पण हरहुन्नरी बाळूभट खूप हॅपी गो लकी स्वभावाचा माणूस आहे. हा गाणी गातो, रचतो आणि वाजवतो सुद्धा. आणि नुसतं हेच नाही तर गावात कुणी व्याजी पैसे काढू नये यासाठीचं प्रबोधन बी करतोय. प्रबोधन हो, ते नको का, आपल्याला गुप्तधन पाहिजे काढवा. हो ना. आता बाळूभटाचं व्याजी पैसे काढू नये हे प्रबोधन म्हणजे गुलाब सावकाराच्या धंद्यावर संक्रांत चाली म्हणायचे का. त्यामुळं गुलाब सावकार याच्यावर खात होऊ नये, पण त्याला टच नाही करता येत. कारण संपत पाटलाची बॅगी तर गुलाब सावकार गावातल्या बोंबल्या गणपती मंदिराचा ट्रस्टी असल्या कारणानं त्यानं बाळूभटाचं वर्षभराचं वर्षासन म्हणजे पगार, हो पगार उठवलाय. त्यामुळे त्याची आई गुलाब सावकारला किडे पडून मर असले श्राप वगैरे देते. अर्थात फटाघरचा श्राप लागतोच, याला काही आधार नाही म्हणा. पण बाळूभट खूप छान गातो, ढोलकी वाजवतो. आणि हे आता गावात आलेल्या यमुनाबाईला कळलंय. ती त्याच्या कलेवर प्रचंड इम्प्रेस आहे. तिला असं वाटतंय की ह्यो बाळूभट जर आपल्याला मिळाला तर अख्ख्या महाराष्ट्रात तिचा फळ एकदम नंबर 1 होऊन जाईल. बाई हुशार आहे. बायका तो हुशार असतातच. काही नसलेल्या संपतरावाचा मुलगा राघू, ज्याचं सुधारित शेती सेल्फमेड उपकरणाचं दुकान आहे, ज्याला आणखी एक सुद्धा गिराईक आतापर्यंत मिळालेला नाही. शेती आज बट्ट्याचाच धंदा आहे गाडवला, म्हणून शेती बरोबर जोडधंदा पाहिजे. आपण गुलवी आहे कसा. हो, राघूकडं रेडिओ आहे आणि जे काही थोडंफार उत्पन्न त्याला मिळतं ते त्याच्याकडे असलेल्या या रेडिओमुळे गावातील काही मंडळी पैसे देऊन याच्याकडं शिबा का टॉप 10 ऐकायला येतात. शिबा का टॉप 10, शिबा का टॉप 10. बहनों और भाइयों, जी हाँ, मैं हूँ आपका दोस्त अमीन सयानी. तो लीजिए, आप सुनते हैं अब इस बार का बिनाका गीतमाला का वार्षिक हिट परेड का ये सरताज की झनमध्ये चमकून गेलं शिबा का टॉप 10. तर राघूच्या दुकानात
अण्णा काचरे नावाचे रिटायर्ड आर्मी वृद्धग्रस्त बातम्या ऐकायला यायचे. अण्णा काचवी अजून एक पात्र आहे. अण्णा इंग्लिश बातम्या ऐकतात. गावात इंग्लिश समजणारे अण्णा काचवे हेच एकमेव प्रस्त. आमच्या गावात शाळा आल्या पण इंग्लिश किती लोकांना समजते देव जाणे. हे बाकी इंग्लिश गाणी तेवढी आहेत ते. तर गुलाब सावकारला सुद्धा रागच्या रेडिओ बद्दल कुतूहल आहे बघ. त्याला तो एकट्याला ऐकायचा आहे, हातात घेऊन पाहायचा आहे, पण राघू काही त्याला दार लागू दे. राघूच्या दुकानात त्याचा एक दूरचा चुलत भाऊ घनू येऊन बसत असतोय. विजलेल्या डोळ्यात BSc केलंय, गावातला चमकदार मुलगा, पण काय प्रेम. हो, त्याच गावातल्या हरिजनवाड्यातल्या मुलीवर प्रेम आहे. डेंजर, महाडेंजर आहे. महाडेंजर आहे. 21 शतक. त्याला सतत 2 लोकांना झाडाला बांधून पेटवलंय अशी स्वप्न पडतात. कदाचित म्हणूनच तो कुणाला काही बोलू शकत नाही. ती मुलगी दिसते आणि दोघं दुरूनच एकमेकांना पाहतात. हताश. राघू सध्या यमुनाबाईच्या फडात नाचायला आलेल्या मैनाच्या प्रेमात उडत आहे. मैनाला काही नाचायला आवडत नाही, तिला शिकायचं आहे, पण कोल्हाटी मुलीला दुसरा पर्याय नाही म्हणून ती हे सगळं मजबुरीने करते. मैना राघूची रास इथंच जमली आहे. राघूला सायन्स मध्ये इंटरेस्ट आहे. तो शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करतो. त्याला सतत असं वाटतं की शेती प्रयोगशील केली पाहिजे. तो प्रयोग करतो, पण बहुतांश प्रयोग असतात आसमानी आहे ती. आपल्या हातात काय आहे गाडवगड्या. राघूला वाटतंय त्याच्या उपकरणात बरंच काही नाही. ते शेतीतील सांप्रत समस्येवर तोडगा काढतीलच, पण त्याच्या उपकरणांना, त्याच्या विचारांना सुद्धा गावात फक्त टिंगलटवाळी मिळते. मी वाक्य पूर्ण केली. गाडवला कहाणीचा कासरा हातात पुढे चाललेला. तर राघूच्या मते प्रत्येक समस्येचं मूळ हे अज्ञानात आहे. त्यामुळं तो प्रत्येक समस्येला अज्ञानाशी जोडतो, पण बऱ्याचदा त्याच्याकडून दिले जाणारे सगळे तर्क बादरायण संबंधच ठरतात. राघू पुन्हा पुन्हा टवाळीचाच विषय होतो. जी गोष्ट शास्त्रकाट्याच्या कसोटीवर सिद्धच केलेली नाही त्याच्या देखील ती म्हणजे त्याचा देवावर विश्वास नाही असंच म्हणा की सर. त्याचा देव विज्ञान आणि ज्ञान. लय काय आहे सध्या काय म्हणतात ते उद्रेकी दाबडे. तर राहुलला त्याच्या वडिलांच्या आणि त्यांच्या मित्राच्या या गुप्तधन शोधन मोहिमेचा प्रचंड राग आहे आणि तो याचा ठामपणे विरोधही करतो. बाप बूट दाखवत असेल, आमचा पण तेच करायचा. असं ते असो, पण त्यामुळे सध्या बाप एकाच ते आले ना. पण बाळूभटाबरोबर संपतराव आणि राघू दोघांचंही चांगलं आहे. बाळूभट शिवका टॉप्यांच्या नवनवीन गाण्यावर आपले जुने भजन बसवून ऐकवून गाववाल्याची हे करमणूक करतो. आणि यमुनाबाई ती तर सध्या त्याच्याच गावात आहे, त्याच्या गुणांना हेरत आशिक माशिक नाशिकची गोदे तटी रामाघाटी घाशी चांदीची गलोटी बसले घाशीत हाशी खुशीने पदर सावरी ग भिजे लुगडेवरती आवडी ग भिजे लुगडेवरती आवडी ग. राघू मैना, बाळूभट, यमुनाबाई, शोभा चेंगट, संपत पाटील आणि गुलाब सावकार
यांची वेगवेगळी केमिस्ट्री शिस्ती आहे. जाती, पोटजाती, लोकलाभ हे सगळं शास्त्राला धरून नाही, या कमाल कर्मठपणात त्यांच्या बोल आवून कहाण्या सुरू आहेत सगळीकडे. गोष्टी दिलीच, रियालिटी दिलीच. तर राघूच्या दुकानात येऊन बातम्या ऐकणाऱ्या म्हाताऱ्यांनी सध्याला जगबुडीची चर्चा सुरू केली. त्यांनी असं ऐकलंय की अमेरिकेने 80 टन वजनाची अजस्त्र आकाराची स्कायलॅब आकाशात सोडली आणि ती आता येऊन वासेगाववर पडणार आहे. पहिल्यांदा त्यांच्या या बातमीला कोणी काही फार सिरियसली घेतलं नाही. राघूच्या मध्ये आपल्या गावात सायन्स समजणारा माणूस एकच, आणि तो म्हणजे स्वतः राघू. त्यानं ते ऐकलं नाही म्हणजे असं काही नाहीच. पण अण्णा ते मात्र जमेल त्याला जमेल तसं ती बातमी पुन्हा पुन्हा प्रसारित करत राहतात. आता यावरून अण्णा आणि राघूमध्ये हलकाचा वाद बी होतो. तेवढं खात्री करून घेण्यासाठी गावातील काही मंडळी, त्यात अण्णाच्या साईडने गुलाब सावकार सहित सगळी मंडळी वाटतात. तर ही सगळी 3ही वेळच्या बातम्या ऐकण्यासाठी राघूच्या वाड्यातल्या दुकानावर यायला लागतात. त्यात घडणाऱ्या 2-3 वेळच्या गमती जमती वाद प्रतिवादानंतर मराठी बातम्यात ह्या जगबुडीची पुष्टी केली जाते. आता निश्चित होतं की स्कायलॅब पडणारच आहे, त्यात वासेगाववर पडणार आहे असं जरी सांगितलं नसलं तरी अण्णांनी ते ऐकलंच. या अण्णा सिद्ध करतात की कधी ना कधी स्कायलॅब गावावर येऊन आदळेल आणि हे सगळं गाव पार बुडून जाईल. जगबुडीत वासेगाव आधी बुडेल असा कसलाही शास्त्रीय सोर्स नसतानाही बोलण्यातून हे सगळं फिक्स केलं जातं. आता हे उलट्या वाहनाचं गाव काय टाकू पाहतंय. आता वेळ कमी आहे, तेवढं प्रत्येकानं आपापल्या इच्छा आकांक्षा पुऱ्या करून घ्यायच्या. चांगलं चपलं खायचं, चांगलं वागायचं आणि भरपूर पुण्य संचय करायचा असा समजा व्यवहार सुरू होत आहे. गुलाब सावकारला शोधू त्याची उधारी मिटवण्यासाठी लोक धडपडायला लागले. आणि गुलाब सावकार तो तर त्याचं ऋण माफ करण्यासाठी धडपडू लागतोय. व्याजीपट्टी आठ लागलेला त्याचा चेहरा, त्याच्या स्वभावाची ही वेगळीच बाजू आता लोकांसमोर येऊ लागते. आणि ते तर रोज एक नवी स्पेस पेरू लागतंय. त्याला ती स्पेस दिसली असं सुद्धा सांगू लागतं. बाळू भट तो तर आता कर्मठपणाचे जोखड फेकून मोठ्या आवडीनं तमाशाला कला म्हणून बघू लागलाय. आणि यातच यमुनाबाईशी त्याचं सूट भिजून लागलंय. शोभाचे गट आणि गुलाब यांचं भिजून येतो, पण त्यात संपतरावाचा पत्ता राघूच्या मदतीनं कापला जातो. हे संपतराव अजून सुद्धा आपलं जुनं जोखड फेकू शकत नाहीत ना, त्यामुळे राघू आणि महिन्याच्या लग्नास प्रॉब्लेम येतो. तो आज पण चुकलेला नाही. समाज सोडून वेगळी वाट धरता येत नसती, किती पण इच्छा असली तर. माणूसच तर अशा वेळेला बाळू काय करतो, यमुनाशी जाहीर लग्न करून टाकतो आणि मैनाचं स्थळ स्वतःची मुलगी म्हणून संपतरावाकडे घेऊन जातो. राघूला त्याचे प्रयोग गावासमोर सादर करण्याची परवानगी मिळते आणि प्रयोगांती असं लक्षात येतं की राघू ज्या सुधारित शेतीचं शास्त्र लोकांसमोर मांडू इच्छित होता त्या दम होता. पण आता वेळ गेली ना. जगलो वाचलो तर राघू शास्त्राने शेती करू असं सांगितलं जातं आणि फायनली एकदाचा वासेगाव बुडीचा दिवस घेऊन ठेवतो. त्या दिवशी नेहमी शांत बसणारा राघूचा चुलत भाऊ घनू जगदाळे. घनू जगदाळे संपूर्ण गावासमोर आपलं दलित मुलगी शालीवर प्रेम आहे हे ओपनली सांगतो. त्याला वाटतं गाव आता त्या दोघांना मारणार काय चक्क जाणार. पण गाव एकदम उलट एकदम शांतरित्या त्याला सांगतोय, अरे वेड्या हे 1 महिना आधी तरी सांगायचं का. थोडा तर महिना संसार तरी झाला असता. आज 40-45 वर्ष आधी
कर्मठ वासेगाव आता शेवटच्या दिवशी जाती मुक्त सर्वसमावेशक आणि आनंदी झालेला आहे. शादी धनु एकत्र आहेत. मेन म्हणजे जिवंत आहे. राजूत गुलाबाच्या हातात रेडिओ देऊ देऊ सांगतो, हे घे आज तुला. बातम्या सुरू होतात. सगळे स्पेस वासेगाववर कधी पडणार हे जीव मुठीत धरून ऐकून लागतात. आणि अचानक कळतं की स्कायलॅब समुद्रात कोसळली. आता काय? आता काय? अरे 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी. ए गाडवाला कुछ भी है ऐसा काही होता है क्या? अरे बाबा इथं झालं. हे असलं जात धर्म टोटल कर्मठपणा सोडलेलं वासेगाव होत. शोध म्हणजे आपला करोडो मुलाची गोष्ट पाहिजे ना. मग वासेगाव शोध हे होत. माझ्या आजोबांनी मला सांगितलं ते त्या गावातले होते ना म्हणून. तुझे आजोबा कुठे? आजोबा अरे आम्ही फार फार तर 20-25 वर्ष जगतो, त्यामुळे आजोबा गेले तो. मग त्या गावचा पत्ता तू शोधायचा. मी हो. आणि नाहीच मिळालं तर? अरे मग तुझं गाव आहेच ना, त्याला कसं करायचं वासेगाव सारखं? हे असं शक्य आहे का गाडवला? तुला बोलता येत होत ना? ए गाडवला तू काहीच बोलत नाही. माझी दास्ताने आसमानी सुलतानी गाढवला सांगितली कमीच माझी नसली. म्हणत होती असं तर मा इच्छा 1 करोड मुलाचीच गोष्ट आहे. हो विचारातच येमेटीला किक मारली. पहिल्या टिकीत चालू खरं तसं गाव कुठं असेल? खरंच या कंडिशन मध्ये आपलं गाव तसं होईल का? हाताची टोपी करून लांबवर पाहिजे, पण मन केवढा गाडा उलाला जरूर झालता. पण माळ घालणाऱ्या या कार्यावरून सुद्धा बाबळीला जो काय पिवळा धम्मक बहर आलता तो नागर दिसला आलता. पिवळी गोल गोल गलस फुलं आणि फांदीला घातलेला सुगरणीचा ओवा. आसमानी सुलतानी हो गाढवला. आसमानी सुलतानीला एकदम मस्तानी आहे. काय गाव तुमचं इतकी सुंदर जुगलबंदी करू शकतात. आम्हाला खरी नवीन पुन्हा गावाला मराठवाड्याची गावराणी आणि मुंबईची महाराणी आपला सांगितलं. डॉक्टर साहेब मुलीला बंधन नका करू, मुली द्यावं आपण मुलीला पुन्हा हे वेळेत नाही लवकर. नमस्कार, मी राजनाथ सोनवणे, डॉक्टर बाबासाहेब कुटुंबाचे माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी. सर्व प्राण्यांचा आवाज खूप छान काढला, पण जो गाढवाचा आवाज होता तो म्हणजे खूप छान होता. म्हणजे कधी गाढवाचा माणसाचाच प्रवास या ठिकाणी होत होता आणि गाढव खूप छान बोलत होता. मला तर तो जुना पिक्चर आठवला, म्हणजे गाढवाचं लग्न यामध्ये जसं मुख्यतः माणसाने जसं गाढवाशी बोलत होते तसं इथे मला दिसत होतं. आणि प्रत्येक वेळी पुढे काय होणार याची आतुरता लागली होती आणि खूप आकर्षक अभिवाचन झालं. आणि रेडिओचे प्रोग्रामचे आवाजही खूप छान झाले. खरंच खूप छान सांगितलं. नमस्कार, माझे नाव रश्मी चौधरी, मी तात्यासाहेब माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थी. खरं तर तुमच्या अभिवादनाचं नाव ऐकूनच मला वाटलं होतं की हे काहीतरी वेगळं बघ. सकाळची सुरुवात एकदम भारी झाली आणि गाढवा सुद्धा इतकं काही बोलू शकतं हे मला आज कळलं. आणि गाढवाच्या बोलल्यानंतर तुमचे जे रिॲक्शन होते ना ते मला खूपच आवडले. म्हणजे तुमचं ते मध्ये जीभ बाहेर काढणं, ते रिॲक्शन आणि आईला देखील ते विनोद मला खरंच खूप आवडले. आणि तुम्ही त्यात इतका जीव ओतून ते गाढवाचा जो आवाज काढला तो मला खरंच खूप आवडला. आणि ही अभिवाचनाची
सुरुवात सकाळपासून म्हणजे आज इतकं भारी सुरुवात झाली की मला असं वाटतं हे संपल्यापर्यंत मी बघूनच जावं. धन्यवाद. प्रसाद कुंभे त्याचं इतर गोष्टी नावाचा संग्रह आहे, त्याच्यातली ही कथा आहे. बरं, ही कथा निवडावी म्हणजे कथेची निवड कशी केली त्याची प्रोसेस तुम्ही सांगा. समीर सर, प्रोसेस अशी आहे की म्हणजे त्याला योगायोगच म्हणू शकतो आपण. त्यावेळेस म्हणजे त्याच्या एक साधारण 10-15 दिवशी मी प्रसादचं इतर गोष्टी नावाचा जो नवीन कथासंग्रह आलेला आहे तो वाचला होता. आणि 15 दिवसांनी कॅम्बेडर साहेबांचा नेमका फोन आला होता स्पर्धेबद्दल आणि म्हणाल की अशी टीम आहे, नर्मविनोदी आणि कळकळाटी हास्य असलेलं आपण एक अभिवाचन सादर करायचं. तर सुरुवातीला मी म्हटलं आपण प्रसाद पहिली गोष्ट म्हणजे ट्रेंड असा आहे की बरीच लोक पु ल देशपांडे, विनोदी म्हणले की पु ल देशपांडे, वपू काळे किंवा इतर तत्सम जे लेखक आहेत ज्यांनी जुन्या जमान्यामध्ये ते नको. आमचं अभिवाचन करताना वारंवार आमचं असं म्हणणं असतं की ताज्या धर्माचं ज्यांनी नवीन लिहिलेलं आहे आणि ते नवीन वाचकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि ते तितकंच चांगलं लिहिलेलं आहे, तितकंच सकस लिहिलेलं आहे. हा एक हेतू होता ही कथा निवडण्यामागचा. आणि त्या कथेमध्ये तशा 7-8 कथा आहेत, पण अभिवाचनाची मजा श्रोत्यांची, वाचकांची लक्ष देऊन ऐकण्याची जी एक कॅपॅसिटी असते, तसं साहेब नेहमी म्हणतात की आता तुम्ही जसं म्हणाल की वाचकांची पिढी घडवत आहे, ते वाचकांच्या पिढीचं पेशन्स न बघणार पण त्यांना त्याच वेळेत खुशखुशीत आणि चांगली मजेदार अनुभव देणारी कथा आहे. त्या 7-8 कथांमधून ही कथा आम्ही फायनली निवडली. हे बसवले कोणी? तसं आम्ही मुंबईवरून असं म्हणजे खरं तर सांगायचं तर आम्ही मुंबईला असतो. आमचं असं दुःख आहे की आम्हाला सारी तालीमला सुद्धा जागा मिळत नाही. आम्ही या अभिवाचनाची तालीम कॉफी शॉप मध्ये बसून केलेली दुसरं चांगलं ठिकाण नाही. त्यामुळे तालमीची जागा सुद्धा नसते. त्यामुळे आम्हीच एकमेकांचे रिॲक्शन द्यायचो. असं नाही असं करता म्हणून आम्ही दिग्दर्शक म्हणून कोणाचं नाव दिलेलं नाही. तुम्हीच दिग्दर्शक या अगोदर तुमचा थोडा नाट्य प्रवास थोडक्यात सांगा दोघांचे. म्हणजे मी 1997 पासून मुंबईच्या प्रायोगिक रंगभूमीवर कार्यरत आहे. विनीत सुद्धा माझ्या एक साधारण 3-4 वर्षानंतर आमची मुळात ओळख कीर्ती कॉलेजमध्ये त्यावेळेस थिएटरच्या बऱ्याच ऍक्टिव्हिटीज होत असत. आमची संवेदना परिवार नावाची एक नाट्यसंस्था कागदावर अजूनही आहे, पण ती आता सध्या काही ऍक्टिव्ह नाही कारण बरीच लोक पांगली गेली त्यात. तर 27 आता जवळजवळ 25 वर्ष झाली या घटनेला आम्ही नाटक करतोय. हिंदी, मराठी, इंग्रजी आता 3 रंगभूमीवर काही ना काही काम सुरू असतं. या आधीचा जो जॉनर आहे लेखकाचा त्याच्यातल्या सगळ्या कथा ह्या जॉनरच्या आहेत. त्यांचं काय आहे मला प्रश्न काय होतं प्रसाद सरांचं की तुम्ही त्यांना कधी भेटलं ते जसं बोलतात तसं कागदावर येतं. म्हणजे मला वाटतं की मी प्रसादच म्हणून सांगतो. तुम्ही प्रसाद सरांना समोर बसवलं आणि ऐकलं आणि मी हेच वाचलं. खरं ते कठीण असतं की कागदावर कसं उतरवलं ते बोलतो ते, पण ते लिहिलंय त्यांचा दुसरा कथा समजा. लेखकाच्या भूमिकेत जेव्हा जाते तेव्हा ते लेखक होतात किंवा ते बदल. प्रसादचं तसं नाही आहे. तो जसं आपल्याला ऐकायला येतो ना तसं त्याच्या लिहिण्यातून आहे. मुंबई वसईला नवीन लेखक आपल्याला या अनुभवायला आहे सगळ्यांना छान. त्यांची पगडा नावाची कादंबरी आहे. बारकुल्या स्टोऱ्या नावाचा कथासंग्रह आहे. हा इतर गोष्टी हा नवीनच आहे. मी अतिक कोण नावाचा लेखसंग्रह आहे. हा उत्तम लेखक आहे आणि महत्वाचं म्हणजे आपल्यासारखाच तरुण आहे. विचारण्याचं कारण नवीन आणि वेगळं कसं निवडलं. आमचा प्रयत्न हाच असतो की असेच लेखक जसे आम्ही याच्या आधी सुद्धा बालही सुद्धा भरपूर काढले असते. अंबाजोगाईचे चांगले लेखक त्यांची कथा पण आम्ही सादर करतो. आम्ही आमचा प्रयास असा असतो की असे नवीन लेखक निवडायचे आणि ते सादर करत राहायचे गावोगाव. इकडे जमीन
हे अभिवाचन जेव्हा तुम्ही निवडलं करण्यासाठी ही कथा, तर त्यांना तुम्ही सांगितलं करून दाखवलेली त्याच्या मुलीची 10वीची परीक्षा सुरू आहे. ओके. त्यामुळे त्याला काही यायला जमलं नाही, पण इथे आपलं अभिवाचन होत आहे आपल्या गोष्टीचं, याचं त्याला माहिती आहे. नाही म्हणून तर विचारलं, त्यांनाही त्यांच्याकडून पण अजून काही गोष्टी मिळू शकत असेल, त्यांना काय वाटतं त्याची रिॲक्शन काय विचारलं. ओके. आम्ही काय करायचो, 10 दिवसानंतर त्यांना फोनवरून सांगायचो की आज हे सापडलं, आज हे सापडलं. थँक्यू. खूप खूप अभिनंदन.